महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कोल्हापूर मुंबई पोलीस कर्मचाऱ्याकडून ज्योतिबा डोंगरावरील कर वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण। ज्योतिबा डोंगरावर असलेल्या टोल नाक्यावर वाहन पार्किंग कर आणि यात्रा कर मागितल्याबद्दल देवस्थान समितीच्या 2 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। मुंबई पोलीस दलातील पोलिसांकडून कर मागितल्याच्या रागातून ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे। आज सकाळी कोडोली पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पन्हाळा तालुक्यातील पोलिसांकडून मारहाणीची दुसरी घटना घडली आहे। मिनी ट्रॅव्हल्समधून काही प्रवासी करवीर तालुक्यातील गिरगाव येथील काही भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी शनिवारी दुपारी आले होते। ही गाडी यमाई मंदिराजवळ असलेल्या टोल नाक्याजवळ आल्यानंतर नाक्यावरील कर वसूल करणारे सुधीर पाटील आणि विशाल माने या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासी कर आणि वाहन पार्किंग करायचे ₹160ची मागणी केली। यावेळी मिनी ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या मुंबई पोलीस दलातील धनंजय आनंदराव साळुंखे यांनी मी पोलीस आहे असे म्हणून आपली ओळख पत्र दाखवून मी पैसे देणार नाही, आपण पोलीस आहोत, पैसे का मागितलेत म्हणून दाब विचारला। यावेळी कर्मचाऱ्यांनी एकूण ₹160 होतात, आपण पोलीस आहात तर किमान वाहन पार्किंग कर ₹60 तर द्या। यावेळी विशाल माने यांनी गाडीचा फोटो काढला। त्यानंतर ट्रॅव्हल्समधील काही जणांनी गाडीतून उतरून देवस्थानच्या सुधीर पाटील आणि विशाल माने या 2 कर्मचाऱ्यांना शिव्या करत बेदम मारहाण केली। हा वाद न मिटल्याने अखेर रात्री उशिरा कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। विशाल लक्ष्मण माने या कर्मचाऱ्यांनी कोडोली पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून धनंजय आनंदराव साळुंखे, मारुती आनंदराव साळुंखे, दत्तात्रय आनंदराव साळुंखे, शिवाजी संपत साळुंखे, तानाजी संपत साळुंखे या सर्वात विरोधात कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे। अधिक तपास कोडोली पोलीस करत आहेत। पन्हाळा तालुक्यातील पोलिसांकडून मारहाण केलेली दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील नावली येथे एका पोलीस कंपनीने एसटी चालकास मारहाण झालेली घटना ताजी असतानाच आता मुंबई पोलीस दलातील पोलिसांकडून ज्योतिबा डोंगरावरील देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या आढळीबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। महाराष्ट्र टुडे 24 तास न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर, कोल्हापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।